आणि आता महाराष्ट्र देश हा विशेष कार्यक्रम पाहूयात माझे सहकारी गिरीश निकम यांच्यासोबत। नमस्कार, महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊयात। केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकट काळात राज्यात पीएनजी म्हणजे पाईप नॅचरल गॅस वितरणाला गती दिली जाते। खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। तसंच लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत। राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे, त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही। शहरांवरचा LPGचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायद्यासंदर्भात केंद्र सरकारने काही कायद्यांमध्ये बदल केले असल्याने त्यानुसार आता राज्य शासन आवश्यक सुधारणा प्रस्तावित करून केंद्राकडे सादर करणार आहे। तसंच मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर लिंग निदानाच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह आणि आरोग्य विभागासोबत स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे। राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पशुपालकांसाठी राज्य सरकारने मदतीचा मोठा निर्णय घेतलाय। जनावरांच्या संख्येची जुनी अट शिथिल करण्यात आली। आता पुरामुळे मृत पावलेल्या सर्व दुधाळ आणि ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी सरसकट मदत मिळणार आहे। यामध्ये मृत दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये तर गोठ्यांच्या नुकसानीसाठी 3,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित पल्स म्हणजे प्लॅटफॉर्म फॉर युनिफाईड लर्निंग स्किल्स हेल्थ अँड एज्युकेशन परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं होतं। औषध निर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ होणं गरजेचं आहे। रुग्णकेंद्रित सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणात मानसिक, सामाजिक आणि तांत्रिक घटकांना एकत्र आणावं असं मत या परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आलं। तसंच आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या योग्य वापरासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि वैद्यकीय संशोधक यांच्यात समन्वय साधणारी प्रणाली तयार करावी अशी आरोग्य सेवेच्या दृष्टीनं महत्त्वाची मतं या परिषदेदरम्यान तज्ज्ञांनी व्यक्त केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायन रुग्णालयाच्या पुनर्विकास इमारतीचं भूमिपूजन पार पडलं। या प्रकल्पामुळे रुग्णालयाची खाटांची क्षमता 1900 वरून 3286 पर्यंत वाढणार आहे। 2500 कोटी रुपये खर्चून 2030 पर्यंत हे काम पूर्ण होईल। यात कॅन्सर आणि आपत्कालीन सेवेसाठी स्वतंत्र आधुनिक विभाग असतील। मुंबईकरांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक साहित्य आणि आहार भत्त्यात वाढ करण्यात आली आणि या भत्त्यामध्ये 23,300 रुपयांची वाढ करण्यात आली। पूर्वी 46,200 रुपयांचा भत्ता आता 69,500 रुपये झालाय। त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना अधिक पाठबळ मिळणार आहे। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 8व्या हप्त्यापोटी एकूण 89,75,298 शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकूण 1,798 कोटी रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वितरित करण्यात आले। विधानभवन मुंबई येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरण समारंभ झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपस्थित होत्या। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 24 मार्च 2026 अखेर 1 ते 7 हप्त्यांमध्ये एकूण 13,017 कोटी रुपये 93 लाख शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरणद्वारे जमा करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ बस सेवेचं लोकार्पण झालं। विधानभवन प्रांगणात झालेल्या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार उपस्थित होते। राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे। टप्प्याटप्प्यानं 3,000 आधुनिक बसेस दाखल होतील, त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल।